विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वी आणि 12वी साठी आवश्यक असणारे रायटिंग स्किल द आर्ट ऑफ कंपेअरिंग, अर्थात सूत्रसंचालन कसे करावे. चला तर मग अभ्यासूयात इयत्ता 11वी आणि 12वी साठी आवश्यक असणारे द आर्ट ऑफ कंपेअरिंग. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी आणि 12वीच्या इंग्रजी विषयाचे सर्वच व्हिडिओ खास तुमच्यासाठी तयार करतो आहे. If you like my videos, please subscribe my channel, share these videos with your friends and don't forget to press the bell icon for more notifications. The art of comparing. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम concept of the comparing and the art of comparing या दोन गोष्टी पाहणार आहोत. Then इसेन्शियल क्वालिटीज फॉर कंपेअरिंग, कंपेअरिंग साठी कुठल्या क्वालिटीज आवश्यक असतात ते आपण पाहणार आहोत. द रोल ऑफ अँकर और कंपेअर सम इनसाइट्स, म्हणजे तुम्ही जेव्हा सूत्रसंचालन करताय, अँकरिंग करताय, तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत ते यामध्ये पाहणार आहोत. प्री रिक्विजिट्स ऑफ कंपेअरिंग अँड फिलर्स, म्हणजे सूत्रसंचालन करण्याच्या अगोदर, कंपेअरिंग करण्याच्या अगोदर कुठल्या कुठल्या गोष्टींची तयारी तुम्ही केली पाहिजे, मध्ये मध्ये कुठले कोटेशन्स, कुठल्या गोष्टी तुम्ही वापरल्या पाहिजेत याची देखील आपण यामध्ये तयारी करणार आहोत. फॉर्मॅट ऑफ रायटिंग कंपेअरिंग, मग हे कंपेअरिंग म्हणजे सूत्रसंचालन करत असताना नक्की कशा पद्धतीने त्याचा फॉर्मॅट असला पाहिजे, जो आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा लिहिणं गरजेचं आहे, त्याचा देखील आपण यामध्ये विचार करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅम्पल ऑफ कंपेअरिंग स्क्रिप्ट, एक कंपेअरिंगची पूर्ण स्क्रिप्ट कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो याचं एक उदाहरण तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे. सो फ्रेंड्स, लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ द आर्ट ऑफ कंपेअरिंग. लेट्स सी द कन्सेप्ट ऑफ द आर्ट ऑफ कंपेअरिंग. द पर्सन हू कंपेअर्स अ शो introduces the program and the participants is called the master of ceremonies, abbreviated as MC or MNC, or compare, anchor, announcer and microphone controller. He is a meditator, announcer and coordinator of the event. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही कार्यक्रमाच्या, कुठल्याही सेरेमनीचा जो प्रमुख आपण सूत्रधार म्हणतो तो कंपेअरर, अँकर, अनाउन्सर, मायक्रोफोन कंट्रोलर किंवा मेडिटेटर किंवा मेडिएटर, अनाउन्सर, कोऑर्डिनेटर असा असतो. आणि तो जो पूर्ण प्रोग्राम आहे तो जिवंत ठेवत असतो, त्यामध्ये एक वेगळीच रंजकता निर्माण करत असतो. म्हणून त्याला आपण मराठीमध्ये सूत्रसंचालक असं देखील म्हणतो. द मास्टर ऑफ सेरेमनीज is an apt description of the anchor, as he or she is the formal host and the facilitator of the event. म्हणजे पूर्ण प्रोग्रामचा, कार्यक्रमाचा प्रमुख जो आहे तोच त्या कार्यक्रमाचा प्रमुख सुद्धा असतो आणि त्याचं नावच आपण द मास्टर ऑफ सेरेमनीज असं म्हटलेलं आहे. म्हणजे सूत्रसंचालकच पूर्ण कार्यक्रमाला एका उंचीवरती घेऊन जात असतो आणि म्हणून तोच हा कार्यक्रम फॅसिलिटेट पण करत असतो आणि तोच खऱ्या अर्थानं होस्ट देखील असतो. अल्टिमेटली हिज और हर प्रेझेन्स ऑन द स्टेज शुड एक्झिबिट स्पॉन्टेनिटी, ओरिजिनॅलिटी अँड जेन्युइननेस. जो सूत्रसंचालक आहे त्याने त्याच्या बोलण्यामध्ये उत्स्फूर्तता, खरं तर खरेपणा आणि एक नाविन्य देण्याची क्षमता त्यामध्ये असली पाहिजे. द वर्ड्स ऑफ द स्पीकर शुड कोरिओग्राफ हिज और हर बॉडी लँग्वेज टू कॅरी हिम और हर थ्रू द प्रोग्राम विथ ईज, ग्रेस, एलिगन्स अँड कॉन्फिडन्स. म्हणजे पूर्ण प्रोग्राम जो आहे तो खरं तर त्या सूत्रसंचालकाच्या बॉडी लँग्वेजमधून, वागण्यामधून, बोलण्यामधून, एकंदर त्याचा जो आत्मविश्वास आहे तो देखील त्या स्टेजवरती, त्याच्या बोलण्यामधून आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमधून सुद्धा दिसला पाहिजे. असं सर्व एकत्रित जेव्हा होतं तेव्हा आपण त्याला म्हणतो द आर्ट ऑफ कंपेअरिंग. मला असं वाटतं तुमच्या ही कन्सेप्ट लक्षात आली असेल की सूत्रसंचालन कशा पद्धतीने केलं जातं. इसेन्शियल क्वालिटीज फॉर कंपेअरिंग. सो लेट्स सी
Which essential qualities are required for comparing? Essential qualities. First and foremost thing is in-depth knowledge of that program. Then confidence level of that anchorer. Then sense of humor, appropriate body language and presence of mind. That means in-depth knowledge, confidence, sense of humor, appropriate body language and presence of mind. म्हणजे जेव्हा आपण सूत्रसंचालन करणार आहोत तेव्हा कुठले कुठली गुणवैशिष्ट्ये तुमच्या स्वतःमध्ये असली पाहिजेत, कुठले कुठले गुण तुमच्यामध्ये असले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः परिपूर्ण आणि अभ्यास करण्यासाठी कायम उत्सुक असलेली व्यक्ती असली पाहिजे. दुसरी गोष्ट तुमचा आत्मविश्वास चांगला पाहिजे. वेळोवेळी हास्य विनोद कशा पद्धतीने निर्माण करायची याचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. तुमची बॉडी लँग्वेज, ज्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये खरं तर खूप जास्त महत्त्व देतो, ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, सभेचा संकेत तुम्हाला कळाला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्हाला बोलता यायला पाहिजे. या सर्व गोष्टी खरं तर आपल्याला सूत्रसंचालन करत असताना गरजेच्या ठरतात आणि म्हणूनच आपण याला म्हणतो इसेन्शियल qualities, गुणवैशिष्ट्ये. The role of anchor, some of the insights. So what are the some insights for an anchor? Practice, practice and practice. And the better idea is that you can practice that particular concept. You can practice that particular anchoring in front of the mirror. म्हणजे आरशासमोर तुम्ही जर याची प्रॅक्टिस केलात तर खूप छान पद्धतीने तुमचं सूत्रसंचालन होऊ शकतं. Be well prepared and word perfect to innovate or add spontaneous expressions confidently on stage. तुमचा शब्दोच्चार हा स्पष्ट असला पाहिजे, स्वयंस्फूर्तता त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित असली पाहिजे आणि तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास हा देखील स्टेजवरती खूप छान असला पाहिजे. डेव्हलप अ स्क्रिप्ट, तुमची स्वतःची म्हणून एक अशी स्क्रिप्ट ती तयार केली पाहिजे. ड्रेसअप ॲप्रोप्रिएटली फॉर द इव्हेंट, जसा तो कार्यक्रम आहे, जशी ती सभा आहे, त्या पद्धतीने तुमचं जे ड्रेसअप आहे ते त्या ठिकाणी असलं पाहिजे. रिमेंबर दॅट यू आर नॉट द स्टार ऑफ द शो बट इंट्रोड्यूस युअर सेल्फ. सो पूर्ण तो जो प्रोग्राम आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुमची स्वतःची ओळख देखील तुम्ही त्या ठिकाणी करून दिली पाहिजे आणि ती सुद्धा अगदी सुनियोजितपणे, व्यवस्थितपणे. ब्रीद स्टेडीली अँड डीपली, म्हणजे तुमचं स्वतःच्या श्वासावरती योग्य असं नियंत्रण असलं पाहिजे. ॲड्रेस द ऑडियन्स विथ अ स्माइल, सुटेबल एक्सप्रेशन्स, व्हॉइस मॉड्युलेशन्स अँड मेंटेन आय कॉन्टॅक्ट. म्हणजे खरं तर कुठल्याही सभेमध्ये, कुठल्याही सूत्रसंचालनामध्ये तुम्ही तुमचा जो ॲपिअरन्स आहे, तुमचं जे वागणं जे आहे, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती एक छोटंसं स्माइल असलं पाहिजे, व्यवस्थित एक्सप्रेशन्स असले पाहिजेत, आवाजामध्ये योग्य ते चढ उतार असले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑडियन्ससोबत, प्रेक्षकांसोबत तुमचा जो आय कॉन्टॅक्ट आहे, नजरानजर जी आहे ती अत्यंत व्यवस्थित असली पाहिजे, कॉन्फिडंट असली पाहिजे. ब्रिंग पेस टू युअर डिलेव्हरी, सावकाशपणे, व्यवस्थितपणे तुम्ही शब्दोच्चार करून तुमचा जो कंटेंट आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. कंट्रोल द टायमिंग ऑफ द प्रोसिडिंग्स, सभेच्या संकेतानुसार, कार्यक्रमानुसार तुम्ही तो जो पूर्ण कार्यक्रम आहे त्याचं सुनियोजित वेळेचं देखील नियोजन केलं पाहिजे. ॲपोलॉजाइज शुड देअर बी अ मेजर फ्लो, मिस्टेक ऑर मिसहॅप. आणि जर एखादी चूक झालीच तर त्याबद्दल माफी मागण्यासाठी अजिबातही कमी बाळगू नका. त्या क्षणी, त्या वेळेस लगेच माफी मागून घ्या. सो दीज आर सम ऑफ द इनसाइट्स फॉर ॲन अँकर. म्हणजे सूत्रसंचालन करत असताना या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. प्री रिक्विजिट्स ऑफ कम्पेअरिंग अँड फिलर्स. कम्पेअरिंग रिक्वायर्स लँग्वेज फ्लुएन्सी, क्लॅरिटी ऑफ थॉट्स अँड कॉन्फिडन्स. म्हणजे कम्पेअरिंगमध्ये, सूत्रसंचालनामध्ये तुमची फ्लुएन्सी, स्पष्टता, विचारांची स्पष्टता आणि आत्मविश्वास ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द नेचर अँड द टोन ऑफ द इव्हेंट इज मस्ट. म्हणजे नक्की कोणत्या सभेचं सूत्रसंचालन तुम्ही करताय, राजकीय आहे, शैक्षणिक आहे किंवा शोकसभा आहे, नक्की काय, त्यानुसार तुमचा टोन जो आहे तो त्या ठिकाणी असला पाहिजे. समजा विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे तर त्यावेळेस अत्यंत उत्साहवर्धक तुमची त्या ठिकाणी सूत्रसंचालन जे आहे ते केलं पाहिजे. अ सिम्पल बट डिग्निफाईड स्टाईल विथ वर्ड्स दॅट कम फ्रॉम द हार्ट. म्हणजे स्पॉन्टिनिटी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शब्दांची निवड ही अगदी चफलक आणि व्यवस्थित असली पाहिजे. एबिलिटी टू डील, वर्क विथ टेक्निक्स, इव्हेंट ऑर्गनायझर्स, गेस्ट स्पीकर्स
इट इज अ पार्ट ऑफ हिज ड्युटी ऑर प्रोफेशन. मग त्या ठिकाणी जे टेक्निशियन्स आहेत, ते इव्हेंट ऑर्गनायझर्स आहेत, जे गेस्ट स्पीकर्स आहेत, यांच्यासोबत तुम्ही प्रॉपर डील करता यायला पाहिजे, त्यांच्यासोबत बोलता यायला पाहिजे. आणि हे खरं तर जर तुम्ही व्यावसायिकरित्या सूत्रसंचालक म्हणून काम करत असाल तर तो तुमच्या व्यवसायाचा एक महत्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फिलर्स. मल्टिपल टाइप्स ऑफ फिलर्स सच एज मिमिक्री आयटम्स, रिडल्स, अनेक्डोट्स, फन फॅक्ट्स, जोक्स, रेसिटेशन और अ स्मॉल परफॉर्मन्स टू सूट द इव्हेंट. म्हणजे फिलर्स जसं की आपण काही कोटेशन्स असतात, काही मेमिक्री आयटम्स असतात, रिडल्स असतात, काही महत्त्वाच्या सूचना असतात किंवा छोटे छोटे काही परफॉर्मन्सेस असतात, हे सुद्धा फिलर्स म्हणून सूत्रसंचालनामध्ये वापरले जातात. किंवा एकाच कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित करू शकता. या सर्व गोष्टींचं एकत्रीकरण जेव्हा होतं त्याला आपण म्हणतो फिलर्स. सो दीज आर दी prerequisites of comparing and fillers. Format of writing comparing. First, introduction. A brief introduction to the program, function or show. म्हणजे जेव्हा आपण आपल्या परीक्षेमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत तेव्हा कंपेअरिंग नक्की कोणत्या प्रोग्रामचं करणार आहोत, कुठल्या फंक्शनचं किंवा शोचं करणार आहोत त्याबद्दल थोडक्यात माहिती देणं अपेक्षित आहे. देन वेलकम स्पीच. वेलकम ऑफ ऑल गेस्ट्स, फेलिसिटेशन ऑफ द गेस्ट, प्रिन्सिपल अँड ऑल द डिग्निटरीज. म्हणजे वेलकम स्पीच जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोणत्या कोणत्या पाहुण्यांचं स्वागत तुम्ही करणार आहात, त्यानंतर त्या ठिकाणी जे गेस्ट ऑफ ऑनर आहेत त्यांचं, त्यानंतर चीफ गेस्ट, अशा सर्व लोकांचं स्वागत तुम्ही कशा रीतीने करणार आहात, कोण कोणाचं स्वागत करणार आहे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नमूद करायच्या. लाइटनिंग ऑफ द लॅम्प इम्पॉर्टन्स. जेव्हा हे लाइटनिंग ऑफ द लॅम्प सुरू असतं तेव्हा त्याचं महत्त्व काय असेल, म्हणजे तो जो गॅप आहे तो आपण भरून काढायचा आपल्या फिलर्स मधून, सूत्रसंचालनामधून. देन वेलकम सॉन्ग. वेलकम सॉन्ग नक्की काय आहे त्याबद्दलची माहिती थोडक्यात तुम्ही सांगायची आहे. त्यानंतर मेन इव्हेंट्स, डिवाइड इन सेक्शन्स. म्हणजे थोडक्यात काय, तो जो मुख्य इव्हेंट आहे तो खरं तर छोट्या 2 किंवा 3 किंवा 4 भागांमध्ये तो तुम्ही डिवाइड करायचा आहे, तो तुम्ही ठरवायचा त्या इव्हेंटनुसार. आणि मग तो कसा डिवाइड केलाय आणि त्यानुसार फिलर्स आणि तो पूर्ण सूत्रसंचालन त्या पद्धतीने झालं पाहिजे. अँकरिंग, कंपेअरिंग त्या पद्धतीने व्हायला हवे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वोट ऑफ थँक्स. म्हणजे शेवटाकडे जात असताना कोण आभार मानणार आहे त्या व्यक्तीचं नाव आणि मग सर्वांचे आभार त्यामध्ये तुम्ही मानले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, कुठलाही एखादा जर प्रोग्राम तुम्ही घेत असाल किंवा त्याचा कंपेअरिंगची स्क्रिप्ट तयार करत असाल, परीक्षेमध्ये उत्तर लिहित असाल तर किमान या 6 मुद्द्यांचा उल्लेख त्यामध्ये असणं गरजेचं आहे. सो दीज 6 पॉइंट्स आर इसेन्शियल. सॅम्पल ऑफ कंपेअरिंग अ स्क्रिप्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी एक सॅम्पल या ठिकाणी दिलेले, एक स्क्रिप्ट आपल्याला दिलेली आहे. लेट्स सी द इंट्रोडक्शन ऑफ द प्रोग्राम. इंट्रोडक्शन. गुड इव्हनिंग ladies and gentlemen. I extend a very warm and heartful welcome to you on behalf of our college. Today we have organized an evening of song, dance and pageantry for you, giving you a quick, exotic taste of India. We welcome you in our midst in the traditional Indian way, with kumkum tilak on your forehead. It is read to signify the auspicious occasion. The Arati will remove the evil eye with sacred fire and the trumpet, signaling the beginning of the function. Lighting of the lamp. I call upon chairperson to light the lamp to signify the opening of our event. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपलं पूर्ण कंपेअरिंग आणि ती स्क्रिप्ट आपण तयार करणं गरजेचं आहे. Then we can see about the event and its complete details. Here you can go through the slide. Then they had divided that complete script into some of the entries, into some of the sections. And finally, vote of thanks. No program would be a success without a dedicated team of people who work tirelessly behind the scenes. I take this opportunity to thank each and every member of the organizing team for putting up this brilliant show and transporting us to the plentiful field of India. We are extremely grateful to our guests
for their gracious presence. I would also like to take this opportunity to thank the choreographers, set designers, light operators, and the technical support team without whom this program would not have been possible. Last but not the least, thank you audience for being so supportive and responsive. Thank you everyone. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आपली सॅम्पल कंपेअरिंग स्क्रिप्ट अभ्यासलेली आहे. आपल्याला देखील परीक्षेमध्ये याच पद्धतीने कंपेअरिंग स्क्रिप्ट तयार करायची आहे. आय होप यू अंडरस्टूड हाऊ टू कंपेअर अ प्रोग्राम. थँक यू सो मच.